तुम्ही इथे अनेक वर्षापासून मतदान करत आहात. काय आहे हो 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 सगळ्या प्रत्येक मी एकही निवडणूक कधीच चुकवत नाही. मी नेहमी मतदान करण्यासाठी तिथे हजर राहायचा प्रयत्न करते. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? आपण जेव्हा आपलं मत टाकतो तेव्हा काही फरक पडतो का? अगदी बरोबर. एक गोष्ट जी मला तरुण पिढीला सांगायची आहे, कारण मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, ती म्हणजे कृपया मतदान करा. तरुण पिढी खूप हुशार आहे. हो, आम्हाला समजतं की ते ग्लोबल आहेत, ते सर्व काही आहेत, पण कुठे कृपया बाहेर या आणि मतदान करा. तुम्हाला बदल हवा असेल तर तुम्हाला त्याचा भाग व्हावा लागेल, तुम्हाला सहभागी व्हावे लागेल. हा माझा संदेश आहे. तर तुम्ही राजकीय क्षेत्रात काय चालले आहे हे पाहता का? नक्कीच, हो, मी नक्कीच बघते. वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून. सगळं सगळं सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, वर्तमानपत्र, चॅनल्स, टीव्ही, सगळं. ते अधिक गडूळ, अधिक घाणेरडे झाले आहे का, की त्या अर्थाने ते अधिक कठोर होत आहे? कारण तुमच्याकडे अनेक माध्यमं आहेत ज्यातून तुम्हाला कळू शकतं, नाहीतर ते फक्त दिसायला. हो, त्याचे फायदे आणि तोटे आहेत. खूप जास्त माहिती गोंधळात टाकणारी असू शकते, विशेषतः एखाद्या नवख्या व्यक्तीसाठी जो या क्षेत्रात पहिल्यांदाच आला आहे. ते खूप जास्त भरकटले जातात आणि ते खरं सांगत आहेत की हा फक्त एक उन्माद आहे हे ठरवायला थोडा वेळ लागतो. ते नक्कीच आहे. पण मी म्हणेन की कृपया सगळीकडे काय चालले आहे याबद्दल माहिती ठेवत राहा. म्हणजे आपल्याला माहिती मिळत राहते, पण एका क्षणी आपल्याला ते कसं फिल्टर करायचं आणि ते अधिक गढूळ होत आहे का हे पाहायला शिकण्याची गरज आहे. मी म्हणेन की हे एक अतिशय पॉलिश केलेलं गढूळ पण आहे जे मला दिसतंय. हे तशा प्रकारचं नाही जसं आपण साधारण 20 वर्षापूर्वी पाहायचो, जे सगळं शारीरिक वगैरे असायचं. आता ते खूप सूक्ष्म आहे, पण तरीही ते आहे. तर केरळ नेहमीच राजकीय दृष्ट्या खूप जागरूक राहिलं आहे. अतिशय जागरूक केरळ आहे. प्रत्येक जण राजकारणाबद्दल बोलतो. हे असं नाही की तुम्ही शिकलेले आहात, ही तुमची नोकरी आहे, तो तुमचा वर्ग आहे. नाही, प्रत्येक जण राजकारण बोलतो. पण तुम्ही चिंतित दिसताय की तरुण पिढी या विचाराशी तितकी जोडलेली नाही. त्यांना वाटतं की हा एक प्रकारचा ट्रेंड आहे, प्रत्येक जण वाईट आहे. मी मतदान का करावं अशा प्रकारचा ट्रेंड चांगला नाही. दोषदृष्टी. ते चांगलं नाही. बरोबर. जसं की तुम्हाला वाटतं की हे म्हणणं एक फॅड आहे की मला कोणालाच मत द्यायचं नाहीये, दुसऱ्यापेक्षा कोण चांगलं आहे, हा काही फारसा सहज स्वीकारण्यासारखा ट्रेंड नाही. तर पहिल्यांदा तुमच्या मताधिकाराचा वापर केला. हो, मी केला. हाय, मी अमल आणि हो, मी आज पहिल्यांदा मतदान केलं. एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला वाटली की तुम्ही करायला हवी. हो, म्हणजे आत्तापर्यंत मला माझ्या हक्काचा वापर करण्याची संधी मिळाली नव्हती आणि मला वाटतं की हा देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि जबाबदारी आहे मतदान करू शकणं. तर तुम्ही कोचीच्या बाहेर काम करता. हो हो, मी सध्या केरळमध्ये स्थायिक नाहीये, त्यामुळे खरं तर संधी मिळाली नाही. पण ह्यावेळी मी मतदान करण्यासाठी इथे सीमेची खात्री केली. आणि जे कोणी सरकार बनवेल त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मला वाटतं की मुख्य गोष्ट जी आपण बघायला हवी ती आहे विकास. पण विकास कशासोबत? जे आपण केरळच्या बाबतीत बोलतो ते म्हणजे सरकारांनी घेतलेलं वाढतं कर्ज. तर आशा आहे की त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल. म्हणजे एक असं सरकार जे कल्याणकारी राज्याच्या मॉडेलमध्ये जास्त न पडता तयार होईल. पण त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे एक प्रकारचा शाश्वत विकास, अधिक नोकऱ्या, जेणेकरून समजा माझ्यासारख्या लोकांना किंवा माझ्या नातेवाईकांना सुद्धा नोकरीसाठी राज्याच्या बाहेर जावं लागणार नाही. ते तरीही त्यांच्या स्वतःच्या राज्यात आरामात राहू शकतात आणि त्यांना जे काम करायचं आहे ते काम करू शकतात. तर ही अशी काही गोष्ट आहे का ज्यामुळे तरुणांना खूप चिंता वाटते? म्हणजे हे नोकरी मिळवण्यासाठी बाहेर जाणे हे केवळ महत्वाकांक्षी नाही. तुमचं म्हणणं आहे की संधींची कमतरता सुद्धा याला कारणीभूत आहे? हो, मला वाटतं ही संधींची कमतरता आहे. म्हणजे चांगला पगार तुम्हाला बंगळुरू किंवा हैदराबाद सारख्या शहरांमध्ये कदाचित मिळू शकतो, जी अनेक वर्षांपासून विकसित झाली आहेत. तर कदाचित मला वाटतं की केरळमधील तरुण अशाच काहीतरी गोष्टीच्या शोधात आहेत आणि माझ्या ओळखीचे बरेच लोक, माझे नातेवाईक जे नोकरी शोधत आहेत, त्यांना एकतर त्यांच्या क्षेत्रातील नसलेल्या नोकऱ्यांवर समाधान मानावं लागतंय किंवा त्यांना हव्या असलेल्या नोकऱ्यांसाठी राज्याबाहेर जावं लागते. तर जर त्यांना इथे संधी मिळाल्या तर मला वाटतं केरळ एक उत्तम जागा होऊ शकते जिथे लोकांना नोकरी मिळू शकेल, त्यांना हव्या असलेल्या नोकऱ्या आणि त्यांना हवी असलेली जीवनशैली सुद्धा. तर त्या अर्थाने केरळबद्दलची सर्वात चांगली गोष्ट कोणती आहे? मला वाटतं आत्ता तरीही ती असेल. तुम्हाला माहिती आहे जसं आपण म्हणतो देवाचा स्वतःचा देश, ही अजूनही तीच जमीन आहे. ही अजूनही इथली भौगोलिक रचना, इथले लोक, तर इथल्या लोकांची मानसिकता, तर खूप खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे असंच चालू राहू. आशा नाही, मी खरं तर मी इथे राहत नाही. खरं तर मी बेरिनचा आहे. मी बेरिनमध्ये काम करतो. तर माझं इथे येणं झालं, त्यामुळे माझ्यासाठी हा कामाचा दिवस नाही. पण मग बऱ्याच इतर गोष्टी आहेत ज्या करून घ्यायच्या आहेत, म्हणून मला वाटलं की आपण
सकाळी मतदान आटपून घेऊया. हो. सहसा बरेच अनिवासी केरळी खरं तर निवडणुकांच्या काळात घरी येतात. घरी येण्याचा कटाक्ष पाळतात, कारण ते इथे काय चाललं आहे त्यात खूप गुंतलेले किंवा सहभागी असतात, नाही का? नाही, ते खरं आहे. तुम्हाला माहिती आहे, सहसा केरळी लोक राजकीय दृष्ट्या जागरूक आणि कथितरित्या अधिक सुशिक्षित आणि तुम्हाला माहिती आहे असा भाग व्हायला आवडेल. तुम्हाला माहिती आहे या भूमीच्या राजकीय कथेचा. तर माझे बरेच मित्र खरं तर मध्यपूर्वेत सध्या सुरू असलेल्या समस्या असूनही प्रवास करण्याची योजना आखत आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण तुम्हाला माहित आहे येऊन मतदान करण्यासाठी प्रवास करण्याची योजना आखत आहेत. खरं तर जेव्हा आम्ही राजकीय नेत्यांशी बोललो तेव्हा ते थोडे चिंतित होते की यावेळी कदाचित तितके लोक प्रवास करणार नाहीत. नाही, ते खरं आहे. आणि मग केरळमध्ये तुम्हाला माहिती आहे एक मोठी लोकसंख्या आहे जी बाहेर राहते, पश्चिम आशिया आणि इतरत्र. विशेषतः पश्चिम आशिया. तुम्हाला माहित आहे आखाती प्रदेश. तर त्याचा परिणाम होईल त्या टक्केवारीमध्ये. पण तुम्ही तुमचे अनेक नाही, माझे मित्र तुम्हाला माहित आहे प्रवास करत आहेत. किमान ओळखीचे मित्र फक्त त्या मतासाठी प्रवास करत आहेत. तर मी इथे एका जोडप्यासोबत आहे, मिस्टर जॉस आणि मिसेस जॉस. आणि तुम्ही 85 वर्षाचे आहात. किती निवडणुका? मला वाटतं 15 निवडणुका कदाचित. हो, नक्कीच. आणि तुम्ही प्रत्येक वेळी मतदान करत आला आहात. हो हो. आता त्यासाठी मतदान करताना तुमचे काय विचार आहेत? तुम्ही दोघेही मतदान करायला लवकर आलात. मतदान करणे हा आमचा हक्क आहे, म्हणून जरी आमचं वय जास्त असलं तरी आम्ही तो कधीच चुकवू इच्छित नाही. आम्हाला याच्यात एक अडचण आली होती सर, कारण आम्ही त्यावेळी विशाखापट्टणमला होतो, त्यामुळे आम्ही इथे नव्हतो. तरीही आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केला आणि आम्हाला ते मिळालं. हे खरंच खूप छान आहे की तुम्ही. म्हणून आम्ही आमचा हक्क कधीच गमावू इच्छित नाही. आपला हक्क ना, बघा, म्हणूनच. तुम्ही बातम्या कशा पाहता सर? म्हणजे राज्यातलं राजकारण तुम्ही मीडिया चॅनल्सवरून पाहता अर्थातच. मीडिया चॅनल आणि वृत्तपत्र सुद्धा, पण मीडिया चॅनल खूप कितीतरी चॅनल्स आपण ऐकू शकतो ना. तर राजकारणाबद्दल तुमचे काय विचार आहेत? ते अधिक वाईट झालं आहे का? ते आता अनेक अर्थांनी चांगलं झालंय का? ते आहे चांगलं नाही, ते अधिकच वाईट होत चाललंय. हो. राजकारण्यांचा प्रामाणिकपणा कमी झालाय. माझ्या काळात म्हणजे नेहरू, पटेल मी पाहिलं तेव्हा जेव्हा मी तरुण होतो, ते खूप चांगलं होतं, माहिती का? प्रामाणिक लोक. आता तुम्हाला वाटतं की ते कमी झालंय? प्रामाणिक सुद्धा. बघा, आपलं राजकारण कसं आहे, त्यांना त्यांची स्वतःची पदं चांगली बनवायची आहेत आणि म्हणूनच बघा अगदी ऐन वेळेवर 1-2 दिवस आधी ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. हो. तुमचे काय विचार आहेत मॅम? तरुणांना राजकारणात रस आहे का आणि ते खरंच बदल घडवू शकतं का? मला तशी आशा आहे. मला आशा आहे की तरुण मुलं पुढे येत आहेत आणि ते त्यांच्या कारकिर्दीत खूप चांगले होतील. मला तशी आशा आहे. उत्तम भविष्य. तुम्हाला असं वाटतं का, कारण केरळ आपण म्हणतो की इथे बरेच ज्येष्ठ नागरिक राहतात आणि तरुण पिढी परदेशात जात आहे कारण नोकरीच्या संधी नाहीत, नाही का? इथली बरीच घरं कुणीही नसताना पडीक आहेत आणि लोक सोडून जात आहेत. नोकरीसाठी सुद्धा ते राज्य सोडून जात आहेत. तीच समस्या आहे जी त्यांना इथे भेडसावते. तुम्हाला त्याबद्दल काळजी वाटते का? म्हणजे आम्ही ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी तर मतदार गैरहजर आहेत आणि पुरेसे तरुण लोक नाहीत. तरुण लोक नाही आहेत, मला माहीत नाही. ते त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी मतदान करण्यासाठी परत येण्याचा प्रयत्न केला, पण आता ते येऊन मतदान करू शकले नाहीत. तीच समस्या आहे. असं अनेकदा बघायला मिळतं. केरळचे तरुण किंवा जो कोणी इथला मतदार आहे तो एका ओणमसाठी घरी परत यायचा प्रयत्न करतो. या निवडणुकीसाठी सुद्धा. पण ह्यावेळी ते सांगत होते कारण किमती वाढल्या आहेत, खूप वाढल्या आहेत, म्हणून त्यांना तिकीटं मिळू शकली नाहीत आणि त्यांची निवडणूक चुकली.